हॅलो, मी स्वीटी. काल रात्रीपासून मन होतं की उद्या उठल्यानंतर काहीतरी चटपटीत बनवायचं आहे, काहीतरी खायचं आहे, पण खायचं आहे. मग काय, फ्रीजमध्ये बघितलं मला फक्त अंडे दिसले. मग म्हटलं चला तर शाही एग करी बनवूयात. आता ही शाही करी आहे म्हणून यात सगळे इन्ग्रेडियंट शाही जाणार हां. मग काय, एक पॅन घेतला, त्यात तेल टाकून स्लाईसमध्ये कट केलेला कांदा गोल्डन ब्राऊन होऊस तर तळून घेतला. तोपर्यंत एका साईडला अंडे बॉईल करायला ठेवले होते. अंडे शिजले की त्याला सोलून त्यात मसाला जाण्यासाठी थोडंसं चाकून एक वरवर कट करून त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊसं तळून घेतलं. आता ग्रेव्हीसाठी तळलेला कांदा, एक वाटी दही आणि थोडे काजू टाकून त्याची एकदम मऊ पेस्ट बनवली. आता करूया फोडणीची तयारी. तर यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये मस्टर्ड ऑइल टाकून त्यात थोडा खडा मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर आणि एक मसाला टाकून त्याला एका टोमॅटोची प्युरी टाकली आणि त्याला तेल सुटूस तर फ्राय केलं. मग आपण केलेली कांदा, काजू, दहीची पेस्ट टाकली आणि यालाही पाणी सुटूस तर शिजवून घेतलं. आता या एग करीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी इथं मी अमूल फ्रेश क्रीम वापरली. तुम्ही हवं तर घरची दुधावरची मलाईही वापरू शकतात, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथं पॅकेटवाली टाकली आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून 2 मिनिट या ग्रेव्हीला शिजू द्यायचं. तुम्ही टेक्स्चर बघू शकतात, आपली ग्रेव्ही एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून ग्रेव्हीला थोडंसं उकळू देते आणि मग यात आपले फ्राय केलेले अंडे टाकून थोडे 2-3 मिनिट शिजवून घेतलं. आता मी गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकते. बघितलं का, 5 मिनिटमध्ये तयार झाली आपली शाही एग करी. मला तर ही करी खूप आवडली. एकदम झटपट आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आणि टेस्टलाही एकदम मस्त. तुम्हाला एग करी आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.